हर हर महादेव मित्रांनो. सकाळ सकाळ रामानंद आश्रम येथून चालायला सुरुवात केली. आपले नित्यकर्म वगैरे उरकले. खूप सुंदर असा आणि भव्य दिव्य असा हा रामानंद आश्रम. फक्त साधू संतांसाठी येथे राहण्याची व्यवस्था केली जाते. येथूनच सकाळचा बालभोग करून आम्ही पुढे चालायला लागलो. बालभोग करून निघण्यामुळे सकाळी थोडासा चालायला उशीरच झाला. साधारण 8:30च्या सुमारासची वेळ झाली असावी. ऋषिकेश शहरामधून आम्ही आमच्या वाटेला चालायला लागलो. खूप सुंदर आणि भक्तिमय वातावरण होते. रस्त्याच्या बाजूला मोठमोठे उंच उंच असे डोंगरही होते. त्या डोंगरांचा आनंद घेत आम्ही एक एक पाऊल पुढे चालत होतो. येथील नद्या ह्या खूप विस्तीर्ण अशा प्रकारच्या होत्या. म्हणजेच यांची रुंदी जवळजवळ 500 मीटरपेक्षाही जास्त होती. आमचा रस्ता आता राजाजी अभयारण्य याच्यामधून जात होता. आपण पाहू शकतो येथे असलेले वृक्ष किती उंच आणि घनदाट आहेत. ठिकठिकाणी येथे बोर्डही लावलेले होते की कोणी येथे थांबू नका. बऱ्याचदा आमच्या जवळचे पाणी संपले होते. गाडीवाल्यांना हात देऊन पाण्याची सोय वगैरे होत होती. साधारण 12 वाजता आम्ही एका मातेच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो. तेथेच थोडीशी विश्रांती केली. कारण बऱ्याच लोकांचा आग्रह असा होता की ऊन खूप पडत आहे आणि तुम्ही उन्हाचं थोडं थांबावं. त्यांच्या आग्रहाखातर आम्ही या मातेच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो आणि तिथेच थोडा वेळ थांबण्याचा निश्चय केला. थोडा आरामही केला. सोबत असलेला चिवडा वगैरे हेही प्रसाद म्हणून घेतला आणि त्या बाबाजीने निघतेवेळी चहाची प्रसादी दिली. खूप सुंदर असं हे मातेचं मंदिर. त्या मातेला वंदन करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. या अरण्यामधूनच आमचा पुढचा रस्ता जाणार होता. अशी बरीचशी छोटी छोटी गाव जिथे 10, 15, 20 घरं रस्त्यालगत दिसत होती आणि सुंदर अशा घनदाट जंगलात बसलेली असल्यामुळे खूप सुंदर अशी दिसत होती. त्यांचा आनंद घेत आम्ही एक एक पाऊल आमच्या या चारधाम यात्रेचा आनंद घेत होतो. जसं तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की येथील नद्या खूप विस्तीर्ण आणि रुंद अशा आहेत आणि हिमालयातून वाहत असल्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रवाह हा इतर आपल्या नद्यांपेक्षा जास्त असावा. त्याच्यामुळे येथे रुंद आणि बघायला गेल्यावर विस्तीर्ण असा हा नद्याचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. संध्याकाळी थानो या ठिकाणी आम्ही राहण्यासाठी मुक्कामाची जागा निवडली होती. परंतु मुक्कामाची कुठेच सोय होत नव्हती. ना मंदिरात ना कुठेच. बऱ्याच वेळा शोधून शोधून थकलो होतो आणि रोडवर एका बस स्टॉपवर आमचे आसन लावण्याचे ठरले होते. थोड्या वेळानं एक बाबाजी आले आणि त्यांनी पुढे एका दुकानासमोर
आसन लावायला सांगितले. आम्ही तेथेच आसन लावले, जे की तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तसे पाहायला गेले तर येथील लोक खूप छान आणि प्रेमळ आहेत. परंतु काही कारणास्तव किंवा काही गावकऱ्यांच्या समित्यांमुळे आम्हाला मंदिरामध्ये वगैरे अशी कुठेच जागा मिळाली नाही आणि जागा मिळावी अशी आमची हरकत नाही. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.